नळ एक टाकी अनुक्रमे 18 मिनिट आणि 24 मिनिटात भरतात. मग सगळ्यात पहिली स्टेप, दोन नळ म्हणजे एक ए नळ आणि एक बी नळ असं आपण लिहायचं. ठीक आहे, एक ए नळ एक बी नळ असे दोन नळ घेतले आपण. ए नळ एक टाकी 18 मिनिटात भरते आणि बी नळ तेच टाकी 24 मिनिटात भरते. ठीक आहे ना, मग इथं 18 लिहिले, इथं 24 लिहिले, झालं. ठीक, आता एक अशी सरळ रेष घेऊन आपण या दोघांचा काय काढायचा, लसावी. मग 18 आणि 24 चा लसावी काढलाय. मग आपण 18 आणि 24 चा लसावी काढतो. म्हणजे लसावी काढणं म्हणजे दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या इथं लिहितो. आता 18 आणि 24 ला 6 न भाग जाते, 6 त्रिक 18 6 चौक 24, बरोबर. ठीक, मग 6 त्रिक 18 6 चौक 24, अजून भाग जाते नाही. समजा उदाहरणार्थ इथं 6 आले असते समजा तर अजून भाग जाते हो 3 न, मग पुन्हा 3 न भाग दिला असता. लक्षात येत आहे. पण आता इथं 6 चौक 24, आता भाग जाते नाही. म्हणून मला जर लसावी काढायचं असेल लसावी, तर आपण या सर्वांचा काय करतो, गुणाकार. ओके, 6 त्रिक 18 18 चौक 72, लसावी आला 18 आणि 24 चा 72. ठीक, ओके. मग आपण इथं लिहितो 72 आणि इथं पण लिहितो 72, झालं इथपर्यंत. ठीक, आता 18 किती 72, तर 18 चौक 72, 24 किती 72, तर 24 त्रिक 72, इथपर्यंत. ठीक आहे, ही मेथड आपल्याला प्रत्येक प्रकारसाठी सॉल्व्ह करायला लागते. ठीक आहे ना, या पद्धतीने. ओके, झालं. आता जसं गणित असन इकडचं लॉजिक बदलते. ओके, मग आता हा प्रकार समजून घेऊ. पहा, हे तर ठीक आहे, व्यवस्थित माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. हे काय सांगते आपल्याला, ए नळ 18 मिनिटात भरते, बरोबर, 18 मिनिटात भरते, शब्दाकडे लक्ष द्यायचं. बी नळ 24 मिनिटात भरते, पण पूर्ण टाकी, पाण्याची टाकी ना पूर्ण. मग जर ए नळ 18 मिनिटात पूर्ण टाकी भरत असेल तर तो एका मिनिटाला काहीतरी लिटर पाणी भरेल. एका मिनिटाला, 2 मिनिटाला, 3 मिनिटाला, 4 मिनिटाला, असं करत करत 18 मिनिटाला पूर्ण टाकी भरून जाईल, फुल, बरोबर. ठीक, सेम हा 24 मिनिटात भरते पूर्ण टाकी. मग एका मिनिटाला, 2 मिनिटाला, 3 मिनिटाला काहीतरी लिटर पाणी भरत 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 72 लिटरची जी पूर्ण टाकी आहे ती भरून जाईल 24 मिनिटात. मग इथं आपण काय लिहितो, एका मिनिटाला किती लिटर भरते. तर ए नळ एका मिनिटाला भरते 4 लिटर पाणी, दुसऱ्या मिनिटाला 4 लिटर, तिसऱ्या मिनिटाला 4 लिटर, असं प्रत्येक मिनिटाला 4 4 4 4 करत 18 मिनिटाला 72 लिटर. समजलं. ठीक, म्हणजे ही मेथड आपल्याला असं सांगते की ए नळ एका मिनिटाला 4 लिटरच भरू शकते आणि बी नळ एका मिनिटाला 3 लिटर भरू शकते. इथपर्यंत कोणालाच प्रॉब्लेम नाही. आणि हे क्लिअर झालं. आता गणित बदलन तर लॉजिक बदलन, है ना. ठीक, हे तो कॉमन आहे, याचा अभ्यास झाला आता चालेल. मग आता पहा, गणित काय म्हटलं, आता दोन्ही नळ एकदम सुरू केले. आता इमॅजिन करायचं, टाकी आहे एक अशा पद्धतीची रिकामी टाकी आहे. या टाकीला ए नळ आहे, या टाकीला बी नळ आहे. ए नळ एका मिनिटाला भरते 4 लिटर, बी नळ एका मिनिटाला भरते 3 लिटर. आता दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले, है ना, दोन्ही नळ. तर हा भरण 4, तो भरण 3, एका मिनिटाला किती वरील 7. इमॅजिन करा, तो त्याचे 4 भरण, तो त्याचा 3 भरण, एका मिनिटाला 7 लिटर वरील. मग दोन्ही नळ सुरू करून दिले, प्रत्येक मिनिटाला 7 7 7 7 7 लिटर पाणी भरत टाकी भरून जाईल. पण दोन्ही नळ सुरू करून दिले, पूर्ण टाकी भरेपर्यंत दोन्ही नळ सुरू नाही आहे. किती वेळानंतर, म्हणजे काहीतरी वेळानंतर दुसरा नळ बंद करावा, है ना. म्हणजे कधीतरी आपण हा बी नळ बंद करत आहोत, पडते. म्हणजे दोन्ही नळ सुरू आहे, पूर्ण टाकी भरेपर्यंत सुरू नाही. दोन्ही नळ सुरू आहे, दोन्ही नळ पाणी भरणं सुरू आहे, पण दरम्यान दुसरा नळ केव्हा तरी बंद करत आहे आणि टाकी भरली पाहिजे 15 मिनिटात.
समजलं? म्हणजे याचा अर्थ स्टार्टिंग टू एंड सकाळी 8 वाजता लावली टाकी तर 7:15 वाजता टाकी भरली पाहिजे. टाकी 15 मिनिटात भरली पाहिजे. टाकी 7:15 वाजताच भरली पाहिजे, म्हणजे 15 मिनिटात. मग दोघेही नळ चालू केले होते, दरम्यान दुसरा नळ बंद केला, पण पहिला नळ कंटिन्यू 15 मिनिट सुरू आहे. पहिला नळ 15 मिनिट सुरू आहे टाकी भरेपर्यंत, दुसरा बंद करत आहोत. लक्षात येत आहे? म्हणजे पहिला नळ म्हणजे ए नळ 15 मिनिटे सुरू आहे ना. ठीक. मग आपल्याला माहित आहे की ए नळ संपूर्ण 15 मिनिट सुरू आहे. 18 मिनिट, 24 मिनिट, 15 मिनिट वर लिहितो. ए नळ 15 मिनिट सुरू आहे, तसा ए नळ एका मिनिटाला भरतो 4 लिटर. 4 तो 15 मिनिट सुरू आहे, म्हणजे त्याने टाकीत पाणी भरलं 15 चोक 60 लिटर. कोणी? ए नळानं. पण टाकी तर भरली म्हणते 15 मिनिटात. टाकी तर 72 लिटरची आहे, एनं 60 लिटर भरलं, म्हणजे बाकीचं 12 लिटर बंद करेपर्यंत साहजिक बी नळानं भरलं असं, कारण दोन्ही नळ सोबत सुरू होते है ना. तो प्रत्येक मिनिटाला 3 लिटर भरते. त्याला कधीतरी बंद केला आपण, म्हणजे त्यानं प्रत्येक मिनिटाला 3 लिटर भरलंच ना, है ना. ठीक. टाकी तर पूर्ण भरली, पण टाकी आहे 72 लिटरची, 60 भरली यानं एकट्यानं, है ना. म्हणजे उर्वरित किती? 12 लिटर कोण भरली असेल? बी नळानं. बरोबर आहे. तसा बी नळ एका मिनिटाला भरते 3 लिटर. 12/3 4 मिनिटानंतर त्याला काय करायचं? बंद. समजलं? म्हणजे त्याला 4च मिनिटं सुरू ठेवला तरच सर्व शक्य आहे. लक्षात येत आहे? आता 1 मिनिट, हे झालं आपलं गणित. तर दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा? 4 मिनिटानंतर. ओके. ठीक. इथं गणित संपलं. आता उलट जाऊ आपण, मागचा प्रकार. ठीक. 2 मिनिटं लक्ष द्या. मला सांगा, बी नळ 4 मिनिटानंतर बंद केला, याचा अर्थ दोन्ही नळ किती मिनिटं सुरू आहे? दोन्ही नळ 4 मिनिटं. कारण आपण दोन्ही नळ सुरू केले होते, दोन्ही नळ पाणी भरणं सुरू आहे. किती वेळानंतर बंद करावा दुसरा नळ? 4 मिनिटानं. याचा अर्थ दोन्ही नळ किती मिनिटं सुरू आहे? 4 मिनिटं. हे तर समजलं? हा. ठीक. म्हणजे दोन्ही नळ जर 4 मिनिट सुरू आहे आणि दोन्ही नळ एका मिनिटाला किती भरते? 7. म्हणजे दोन्ही नळानं 7 चूक 28 लिटर पाणी भरलं 4 मिनिटात. हे 28 लिटर आहे. कोण? ए आणि बी नळ. 28. 4 मिनिटानंतर बी नळ बंद केला. आता जी काही शिल्लक टाकी राहिली असेल ती कोण भरली आहे? ए नळानं. कारण ए कंटिन्यू सुरू आहे 15 मिनिटं. हे इथेही सुरू आहे या 4 मिनिटात आणि हे इकडेही सुरू आहे. लक्षात येत आहे? ठीक. मग आता उर्वरित टाकी किती? तर 72 मधून 28 भरली. मी उलट मागचा प्रकार शिकवता है ना. 72 मधून 28 गेली, 72 मधून 28 काढू आपण, है ना. ठीक. 8 मधून 2 गेले, 12तून 8 गेले, 4 राहिले, परत 1 दिला. 7 मधून 3 गेले, 4. म्हणजे उर्वरित टाकी किती लिटरची आहे? 44 लिटरची. ती 44 लिटरची टाकी कोणाला भरायची आहे? एला. ए एका मिनिटाला किती भरते? 4. म्हणजे साहजिकच ए न किती मिनिट लावले? 11 मिनिट. म्हणजे पुढचे 11 मिनिटं आणि हे आताचे 4 मिनिटं, 15 मिनिटं हे सुरू आहे. लक्षात येते? मागचा प्रकार होता. मागचा प्रकार कोणता होता? दोन्ही नळ एकदम सुरू केले, 4 मिनिटानंतर दुसरा नळ बंद केला असता उर्वरित टाकी ए नळ किती वेळात भरेल, असा मागचा प्रकार होता है ना. आता हा प्रकार कसा आहे पहा, दोन्ही नळ एकदम सुरू केले, दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 15 मिनिटात भरेल. मग आपण सरळ या बाकी भानगडीत पडल्यापेक्षा काय करतो तर है ना, काय केलं आपण याचं तर 18 आणि 24 चा लसावी काढायचा. किती येते? 72. 18 चूक 72, 24 त्रिक 72 झालं इथपर्यंत. ते हे काय समजते तर ए भरते एका मिनिटाला 4 लिटर, बी भरते एका मिनिटाला 3 लिटर. दोन्ही नळ एकदम सुरू केले, दुसरा दरम्यान कधीतरी बंद केला, पण टाकी 15 मिनिटात भरते. याचा अर्थ दुसरा बंद करत आहोत, ए नळ कंटिन्यू 15 मिनिटही सुरू आहे. म्हणून ए नळ 15 मिनिट, ए नळ एका मिनिटाला भरते 4 लिटर, ए न भरलं 60 लिटर. टाकी होती 72 ची,
त्यानं भरलं 60, म्हणजे बाकीचं उर्वरित नक्की बंद करेपर्यंत बी नळानं भरलं. मग किती, तर 12, आणि बी एका मिनिटाला भरते 3, म्हणून 12/3. बी किती मिनिटात बंद केला, 4 मिनिटात. समजलं? करू शकता त्याच्यासारखे गणित. चला लिहून घ्या. 2 नळ एक टाकी अनुक्रमे 12 मिनिट व 18 मिनिटात भरतात. असं म्हटलं, एक आहे ए नळ आणि एक आहे बी नळ. ओके, ठीक. ए नळ भरते 12 मिनिटात, बी नळ भरते 18 मिनिटात. आता साहजिक लसावी काढणं म्हणजे 12 आणि 18ला भाग जाणारी एक संख्या पहिला आपण पाहतो, है ना? ठीक. मग आता 12 आणि 18 या दोन्ही संख्येला सुरुवातीला 6 न भाग जाते. साइन 2 12, साइन 3 18. आता भाग जात नाही. 3 2 6, 6 6 36. लसावी किती आला, 36. मग लसावी आला 36, तो आपण इथं लिहिला. आणि तसंही तुम्हाला समजलं असतं की लसावी किती आहे, 36. 12 किती 36, तर 12 3 36. ओके. 18 किती, तर 18 2 36. ओके, इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे हे प्रत्येक प्रकारसाठी सॉल्व्ह करणे इथपर्यंत आलो. आता गणित दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा, ही टाकी 8 मिनिटात भरेल. टाकी तर 8 मिनिटात भरली पाहिजे, दुसरा बंद करत आहोत. त्याचा अर्थ पहिला नळ संपूर्ण 8 मिनिट सुरू आहे. ओके, ठीक. म्हणजे पहिला नळ संपूर्ण 8 मिनिट सुरू आहे. मिनिट वर लिहितो, तास किंवा मिनिट. ओके, इथं लिहितो आपण एका तासाला किंवा एका मिनिटाला किती लिटर पाणी भरतो, आणि इथं लिहितो आपण पूर्ण टाकी किती लिटरची आहे. हे आपल्याला समजून घ्यायसाठी फक्त. ओरिजिनल मध्ये टाकी 36 लिटरची नाही, आपण काल्पनिक मध्ये चालू आहे सगळं. आपल्याला काय गणित सॉल्व्ह करणं. ओके, मग आता ए नळ संपूर्ण 8 मिनिट सुरू आहे. तसा ए नळ एका मिनिटाला भरतो 3 लिटर, म्हणजे त्यानं टाकीत पाणी भरलं 24 लिटरचं. पण टाकी आहे 36 लिटरची. 8 मिनिटात टाकी तो भरली म्हणते. भरली म्हणजे 36 लिटर भरली, तो तर फक्त 24 भरते. म्हणजे जेव्हा दुसरा नळ सुरू होता तिथपर्यंत त्यानं किती लिटर भरलं, 12 लिटर. किती भरलं, 12. त्यानं भरलं असेल ना. म्हणजे 12 लिटर कोणी भरलं मग, तर दुसऱ्या नळानं. तसा दुसरा नळ एका मिनिटाला किती भरते, 2 लिटर. 12/2 किती मिनिट सुरू होता तो, 6 मिनिट. घ्या. 2 नळ एक टाकी अनुक्रमे 10 तास आणि 30 तासात भरतात. मग सगळ्यात पहिलं आपलं काम, एक नळ जो 10 तासात भरते, दुसरा नळ जो 30 तासात भरते. 10 आणि 30 चा लसावी किती आला, 30 है ना. 30 10 त्रिक 30, 30 एक 30. झालं इथपर्यंत, ठीक. आता दोन्ही नळ एकदम सुरू केले, परंतु है ना दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा, की टाकी 9 तासात भरेल. टाकी तर 9 तासात भरणार आहे ना, टाकी 9 तासात. मग दुसरा नळ बंद करत आहोत, म्हणजे पहिला नळ संपूर्ण 9 तास सुरू आहे. आणि तसा पहिला नळ भरते एका तासाला 3 लिटर, म्हणजे त्यानं साहजिकच 27 लिटर टाकीत पाणी भरलं. म्हणजे बाकी शिल्लक राहिलेलं 3 लिटर पाणी बंद करेपर्यंत बी नळानं भरलं असेल. आणि तसा बी नळ एका तासाला भरते 1 लिटर, तर 3/1, तर बी नळाला किती तास लागले मग, 3 तास. समजलं? बस, म्हणजे 3 तासानंतर त्याला काय केलं, बंद केलं. ओके, चाल लिहिलं.